झी स्टुडिओजचा चित्रपट दशावतार हा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे 12 सप्टेंबरला आणि ट्रेलर बघून काहीतरी वेगळीच फीलिंग आहे. म्हणजे किती सुंदर हा चित्रपट होणार आहे आणि कथा सुद्धा खूप वेगळी आहे. तर त्याविषयी काय सांगाल? अग्री करतो की खूपच चांगला ट्रेलर कापलाय त्यांनी. खूप सुंदर आहे आणि हो, कारण काय की समहाव मला असं वाटतं की दशावतार ही जी परंपरा आहे, जी लोककला आहे कोकणातली 800 वर्ष ही परंपरा चालू आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त. आणि ह्या परंपरेच्या त्याच्या वर सिनेमा असं मी नाही म्हणणार, त्याचा बॅकड्रॉप आहे सिनेमाला. दिलीप प्रभावळकर हे एक दशावतारी प्ले करतायत आणि मी त्यांचा मुलगा आहे आणि बाप मुलाची ही कथा आहे. त्यात अनेक कॅरेक्टर्स आणि एक स्टारकास्ट आणि एक भव्यता ह्या सिनेमात आहे. स्टारकास्ट सुद्धा खूप सुंदर. एक्झॅक्टली. आणि फक्त स्टारकास्ट नाही, त्या स्टारकास्टचं प्रेझेंटेशन, रेप्रेझेंटेशन, कोकणचं रेप्रेझेंटेशन एका सिनेमॅटिक पद्धतीने आम्ही कॅप्चर करायचा प्रयत्न केला आणि ते त्या ट्रेलरमधून सगळ्यांनाच वाटतंय आणि दिसून येते असं म्हणायला हरकत नाही. आणि खूपच सुंदर आहे. म्हणजे अगदी असं वाटतं की काहीतरी थ्रिलर होणार आहे, त्याच्यात काहीतरी मिस्ट्री आहे अँड डेफिनेटली त्याच्यात मिस्ट्री आहेच. तुला मला विचारायला आवडेल की तुला मालवणी शिकायला किती वेळ लागला? आय एम शुअर थोडं कठीण असेल. हा, म्हणजे ते मग शिकण्यापेक्षा काय की आता आम्ही मराठीत बोलतो आणि कोकणी मालवणी हे ऐकलंय म्हणजे अनेक वर्ष, पण ते फक्त शिकणं आणि ते डायलॉग म्हणणं नसतं, ते त्या कॅरेक्टरचं म्हणजे ते ओन करणं असतं. तर ते अवघड होतं, मी नाही असं नाही म्हणणार. पण सगळ्यात अवघड हे होतं की काय, आता तुम्ही ते आत्ताची फिल्म आहे, ही काय पूर्वी कुठल्या तरी पिरियडमध्ये घडणारी ही फिल्म नाही आहे. तर मी जेव्हा गेलो आणि आम्ही शूट करत होतो तर जे कुडाळमध्ये जी माणसं होती जिथे आम्ही शूटिंग करत होतो, किंवा नेरूर किंवा या धामापूर, ते ना भाषा स्विच करत होते खूप फास्ट. म्हणजे ते आपापसात मालवणी बोलतात, पण काही लोकांशी ते प्युअर मराठीमध्ये बोलतात. तर हा जो स्विच आहे ते अचीव करण्याचा प्रयत्न लेखनात गुरु ठाकूरनी सुद्धा केलाय, सुबोध खानोलकरनी केलाय आणि मग त्याचबरोबर मी पण त्या परफेक्शनच्या मी बरोबरीने तो स्विच करायला लागला. एक्झॅक्टली. प्रियादर्शनी, वाव, हाऊ स्वीट. दोन्ही वंदनाची जी भूमिका आहे ती खूप सटल आहे कुठेतरी, आणि ॲज वी ऑल नो प्रियादर्शनी बिंग प्रियादर्शनी तू खूप चुलबुली आहे. सो कुठेतरी तुला तुझी जी एनर्जी आहे ती मेलो डाऊन करायला लागली या कॅरेक्टरसाठी? ॲक्च्युली मी खूप हाय एनर्जीला असते, पण वंदनाची सटल एनर्जी पण माझाच भाग आहे बराचसा. माझ्या जवळच्या लोकांना ती माझी बाजू जास्त माहिती आहे. आणि ऑल्सो प्रोफेशनली काम करताना पण मी अशी खूप मध्ये शांत वगैरे पण असते मी. हां, पक्का. हो 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 हो, डेफिनेटली. मला वाटतं तुला याचा अनुभव. तू हसलास. Oh, these children, I tell you. पण म्हणजे ती बाजू पण आहे, त्यामुळे असं फार काही व्यक्तिमत्वाच्या ऑपोजिट नव्हतं करायचं. स्वतःतलाच एक काहीतरी एलिमेंट बाहेर काढायचा होता. आणि वंदनाच्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या पर्सनॅलिटीमध्ये पण आहेत. जसे की वंदनाला कुठलाही अन्याय झालेला तिला सहन होत नाही आणि ती त्याच्या विरोधात बोलू शकणारी व्यक्ती आहे, ती तेवढी ब्रेव आहे. तर ही गोष्ट आमच्या दिग्दर्शकानेच आधी पडताळून घेतली होती माझ्यातली, की हे आहे का, हे जुळतंय का, की वेगळंच प्रकरण आहे हे. आणि त्याच्यानंतरच माझं कास्टिंग झालेलं. म्हणजे सुबोध आणि माझी पहिली मीटिंग ही म्हणजे आमच्या गप्पा झाल्या होत्या आणि मग ऑडिशन झाली होती, मग आम्ही सीन वाचला होता. म्हणजे आधी एक ऑडिशन घेण्यात आली होती कास्टिंग डिरेक्टर समजून घेतलं. पण जेव्हा पहिल्यांदा सुबोधशी भेटणं झालं तेव्हा एक तास दीड तास आम्ही फक्त गप्पा मारत होतो आणि त्याच्यामध्ये ही बाजू जास्त एक्सप्लोर करत होता, की तुला जर एखादी गोष्ट नाही पटली तर तू काय काय वागतेस, तू कशी वागतेस, मग कुठल्या वातावरणात तू किती मोकळेपणाने बोलू शकतेस, किंवा तू डिप्लोमॅटिक वागतेस, किंवा कसं डील करतेस वगैरे, ह्याच्यावर आमच्या खूप चर्चा झालेल्या. आणि मग हळूहळू त्याने वंदनाच्या गोष्टी मला सांगायला सुरुवात केली आणि मग त्या पात्राबद्दल मला अजून कळत गेलं आणि फायनली आय थिंक टेक होईपर्यंत तू वंदना पोहोचले होते. हां.
पण अशी प्रियदर्शिनी कोणीही पाहिलेलं नाही हे मी सांगू शकतो हो फॉर शुअर. कारण का मी पण आधी तिच्याबरोबर शूट केलेलं आहे तर बाउन्सिंग बॉल एनर्जी आहे तिची ऍब्सोल्युटली. दशावतार हे कोकणात होतात, ह्याचे प्रयोग सुद्धा कोकणात होतात. सो या चित्रपटाच्या आधी तू याबद्दल ऐकलेलं, आय एम शुअर तू ऐकलं असशील, पण अगदी इन डेप्थ याबद्दल नॉलेज होता का तुला किंवा तुम्हाला सगळ्यांनाच इन जनरल? नाही. खरं तर खूप शेमफुल आहे हे. मला तरी नव्हतं माहिती, म्हणजे ऐकून सुद्धा मला माहिती नव्हतं. म्हणजे जेव्हा मला हे सगळं कळलं आय फेल्ट व्हेरी व्हेरी शेमफुल की आपल्याला एवढं रिच, आपल्या एका मग इतकं जवळ आपल्या कोकणातलं एक इतकी मोठी लोककला, एवढी मोठी परंपरा, पण आत्ता मला माहिती आहे. आणि आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की या सिनेमाच्या निमित्ताने हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कला जर पोचली आणि त्या कलाकारांसाठी काहीतरी आपल्याला करता आलं आणि त्या कलेसाठी आणि त्या परंपरेसाठी काहीतरी करता आलं तर उत्तमच होईल. अभिनय, पहिल्यांदा ती कला आमच्या ट्रेलर लॉन्चला बघितली. ते 4-5 जण मिळून ते सादर करत होते आणि त्याच्याबद्दल म्हणजे सगळ्यात शॉकिंग, प्लेझेंटली शॉकिंग गोष्ट अशी होती की ते सगळं इम्प्रोवाइज करत होते. ते पण प्रमाण भाषेत ते बोलत नव्हते, ते सगळं प्राकृत मराठीत बोलत होते. म्हणजे असे शब्द जे आपण एरवी उच्चारताना पण आपल्याला एक 4-5 दिवस पाठांतर करत बसावं लागेल त्या स्क्रिप्टचं, इतके ते अवघड आणि जड शब्द आहेत. त्याच्यात ते इम्प्रोवाइज करत होते. कुठलं वाक्य कधी घ्यायचं ठरलेलं नव्हतं, काय बोलायचं आहे, कुठलं पात्र आहे, काय होणार आहे या गोष्टीत एवढंच त्यांचं ठरलेलं असतं आणि ते सगळे इन सिंक इम्प्रोवाइज करतात. म्हणजे फ्रॉम दी ॲक्टर्स टू द म्युझिक पीपल, म्हणजे हार्मोनियम वाजवतात, एक लहान मुलगा टाळ वाजवत होता आणि अजून एक जण ढोलकी पण होती. तसे 3 म्युझिशियन्स आणि बाकी 3 ॲक्टर्स, 6 जण मिळून एकत्र इम्प्रोवाइज करतात एकमेकांच्या, आणि ते सिंक होतं प्रॉपरली. हो, माझा कॉलेजचा डिरेक्टर आम्हाला एवढ्यांदा त्यांनी चपला मारल्यात का, कारण ओव्हरलॅपिंग व्हायचं आमचं खूपदा प्रमाण भाषेत नुसतं हे करताना. तो म्हणायचा तुम्ही एकमेकांच्या डोळ्यात बघून अभिनय करत नाही, जर तुम्ही एकमेकांच्या डोळ्यात बघत असाल, एकमेकांचं ऐकत असाल तर तुम्हाला इझिली एकमेकांना तुम्ही ओव्हरलॅप करणार नाहीत. पण हे लोक प्रमाण भाषेत बोलून मोठे मोनोलॉग्स बोलतायत तरी एकमेकांना कुठेच ओव्हरलॅप करत नाहीत ते लोक. म्हणजे ॲट पार विथ प्रोफेशनल ॲक्टर जे आपण म्हणतो ते आर ॲट पार. आणि त्यामुळे अजून ही कला बघायला आवडेल. कदाचित जर असेल वेळ आणि शिकायची संधी मिळाली तर नक्की शिकून काहीतरी परफॉर्म करायला पण खूप आवडेल मला तर. अरे वा, दॅट इज समथिंग व्हेरी नाईस. तू तुझ्या जनरेशनची 3री पिढी आहेस तुझ्या फॅमिलीची, जी आता दिलीप काकांबरोबर काम करणार, म्हणजे मी तरी त्यांना दिलीप काका म्हणते, दिलीप सरांबरोबर आपण असं म्हटलं पाहिजे, दिलीप सरांबरोबर काम करणार आहेस. कसं वाटतंय, ती फिलिंग नेमकी काय आहे आणि काय काय शिकलायस तू त्यांच्याकडून? म्हणजे आय एम शुअर की जेव्हा तुम्ही हा चित्रपट शूट करायला स्टार्ट केलं तेव्हा काहीतरी वेगळं असेल आणि बाय द एंड ऑफ द मूवी खूप काही शिकून आला असशील तू त्यांच्याकडून. प्रश्नच नाही. आय थिंक मी ॲक्च्युली हे मला रिअलाईज नव्हतं झालं. सिद्धार्थ बोलता बोलला की ते स्वतःचं काम सिरियसली घेतात पण स्वतःला कधी सिरियसली घेत नाहीत. सो आय फील दॅट इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्ही जर स्वतःला खूप सिरियसली घ्यायला लागलात तर ते इव्हेंच्युअली तुमच्या कामावर रिफ्लेक्ट होतं आणि इव्हेंच्युअली तुम्ही ते काय म्हणतो सेल्फ सिरियसनेस मला तसंही आवडत नाही. मी स्वतः पण खूप सिरियस नाही आहे स्वतःच्या बाबतीमध्ये. तर त्यामुळे पण कामाच्या बाबतीत तुम्ही सिरियस असणं गरजेचं आहे. कामाच्या बाबतीत सतत क्युरिओसिटी असणं गरजेचं आहे. दिलीप काकांचं एवढं मोठं करिअर आहे. आय थिंक माझ्यामध्ये 50-60 वर्षाचं करिअर आहे जवळपास. साहित्य अकादमीपासून नॅशनल अवॉर्डपासून त्यांना स्टेट अवॉर्ड असे सगळे मोठी पारितोषिकं मिळालेली आहेत. खूप सोपं आहे अशा लोकांना सेल्फ सिरियस असणं तरी ते नाही आहेत. एवढी मोठी लेवल गाठतात 100%. प्रचंड. तर ते शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं की बाकी सगळ्या गोष्टी आहेत. ॲक्टिंगचं टेक्निक, क्रिएटिव्हिटी, तुम्ही तुमचं काम कसं करता हे तुम्ही इव्हेंच्युअली स्वतः डिस्कवर करता. पण या ज्या गोष्टी आहेत, ही जी लॉन्जिटिव्हिटी आहे त्यांची, हे त्यांच्याकडनं शिकणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं सगळ्यांना. त्याची जर्नी भीतीपासून ते आदरपर्यंत अशी जर्नी. हा खूप घाबरायचा असा मला कळलं. म्हणजे तू घाबरायचा खूप, म्हणजे लहान होतं ना. तात्या विंचू आणि इनामदार भुसनळे म्हणजे पछाडलेलाचं कॅरेक्टर त्यांचं, ते मी जोक नाही. इनामदारला मी पण खूप घाबरायचे. नाही जोक. इनामदारची एंट्री कशी आहे माहितीये त्या सिनेमामध्ये? सो भरत दादा पहिल्यांदा त्या बंगल्यात जातात आणि नंतर आंघोळीला जातात. आंघोळीला जाताना त्यांच्या गळ्यावर टॉवेल असतो, हातात टूथब्रश असतो आणि जातात. सगळ्यांचे फोटो बघत चाललेत. इकडे ते बाब्याचा फोटो लागलाय, तिकडे कानोळे नाही आपले
किरकिर यांचा फोटो लागलाय, सगळे फोटो झाले. नंतर इनामदारचा फोटो येतो, इनामदार मध्ये दिलीप काका असे बसलेत. मग तो असा चालायला लागतो, मग तो इकडे बघतो, मग इनामदार अजून त्याच्याकडे वळतो फोटो मध्ये, परत त्याच्याकडे वळतो, परत त्याच्याकडे वळतो आणि असं वाकून बघतो. म्हणजे आता इनामदार कधी येईल, आणि तेवढ्यात भरत आता खाली बघतो तर इनामदार तिकडे उभा असतो. आणि मी म्हणजे मी लहान होतो, मी पहिल्यांदा जेव्हा तो सिनेमा बघितला तेव्हा मी कम्प्लिटली गेलो होतो. म्हणजे कधीही मला इनामदार आपल्या बाजूला येईल एवढी भीती वाटायची मला. आम्ही कित्येक वर्ष म्हणजे माझ्या 10वी पर्यंत मी जेव्हा फोटो बघत चालत जायचो, मला भीती वाटायची फोटो माझ्याकडे बघणार म्हणून, हे डोळे माझ्याकडे बघतायत, ही भीती होती दिलीप काकांची. पण ऑब्व्हियसली मग मोठा झालो, मग ते त्यांचं मी सगळ्यात पहिलं मोठं झाल्यावरती मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी सगळ्यात पहिलं बघितलेलं काम लगेरो मुन्नाबाई होतं. मग हळूहळू माझ्या आईने मला चौकट राजा दाखवला, रात्र आरंभ दाखवलं. इतके त्यांचे सिनेमे बघून मोठं झालोय, इतकं त्यांची रेंज आहे, इतका आदर आहे त्यांच्या बाबतीत लोकांचा. आणि व्यावसायिक नाटक पण इतकी वर्ष त्यांनी केलेलं आहे, अजूनही करतायत. तर त्यामुळे ते खूप प्रेरणादायक आहे. आम्ही त्यांच्याकडे आणि आम्हाला माझ्या चौथी पिढीपर्यंत ते डझंट स्टॉप. हो खरंच नाही, म्हणजे ते खूप असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स अजूनही आहे, की त्यांना बरंच काम करायचं आहे अजून. त्यांना इच्छा खूप आहे, पण कॉन्फिडन्सच्या बाबतीत ना मी तुला एक किस्सा सांगतो बरं का. तर आम्ही शूट करत असताना ऑब्व्हियसली खूप वेळ त्यांच्याबरोबर पर्सनली मला तरी खूप वेळ मिळाला. तर मी एकदा त्यांना विचारलं की दिलीप काका तुम्हाला आता भीती वाटत नसेल ना, की आता काय तुम्ही इतकी वर्ष काम करताय. म्हणलं नाही अजिबातच नाही, मला मी दाखवत नाही रे, पण आतमध्ये मला खूप भीती वाटते, खूप भीती, असं ते म्हणाले. आणि ते जेन्युइनली त्यांना ते वाटतं प्रत्येक कामाच्या आधी की मला नाही येत सगळं. आणि एस्पेशली ह्या सिनेमाच्या दरम्यान इतके त्यांचे अवतार आहेत. म्हणजे बाबुली मेस्त्री हे जे पात्र आहेत ते एक अवतार आहेत, आणि मग ते वेगवेगळे अवतार प्ले करतात. म्हणजे दिलीप काका वेगवेगळे अवतार प्ले करतात असं नाही, ते बाबुली 2 1 2 3 आणि किती ते अवतार आहेत. त्यामुळे हे मॅग्नम ओपस आहे त्यांच्यासाठी. मेकअप करतानाचे बरेच सीन्स आपण ट्रेलरमध्ये बघतो, तर तुमच्यामधून कोणी त्यांना प्रत्यक्षात ते मेकअप वगैरे करताना बघितलंय का? कारण ते खूप अपीलिंग आहे. हो म्हणजे काय किस्सा सांगाल, कसं वाटतं, म्हणजे काय तो पूर्ण सिनारिओ होता त्या दरम्यान? नाही, एकतर मेकअप टीम आमचा जो मेकअप टीम आहे ना, ह्याची चर्चा खूप होणार आहे सिनेमा रिलीज झाल्यानंतर. या मेकअप टीम आणि प्रोडक्शन डिझाईन ट्रेलर मध्ये 5% दिसलंय तुम्हाला फक्त. इम्पॅक्ट आपल्यावर करतायत, तर नक्की सिनेमामध्ये किती काय काय बघायला 5-10% मेकअप दिसलाय तुम्हाला फक्त. जो मेकअप ऍक्च्युअली दिसणार आहे तुम्हाला सिनेमामध्ये, दॅट इज अनबिलिव्हेबल. ऍब्सोल्युटली. आणि ते आय थिंक 2-2-2.5 तास एका लुक साठी मेकअप करायला आणि काढायला परत 1 तास. मग त्यात 12 तास शूटिंग, त्यात नाईट शिफ्ट, त्यात पाण्यात सीन, दगडांवर ते पळत चाललेत, किंवा ते परफॉर्मन्स. असे पण काही सीन्स होते ना जिथे तू धावत होतास आणि तुम्ही पडलात पण आहे जंगलात वगैरे, असे काही किस्से झालेले आहेत? अरे असा स्लोप होता, असा स्लोप, आणि त्याच्यावरती 3 टेक झाल्यानंतर मला ऍक्शन डायरेक्टर म्हणले की तू जेव्हा इथे येतोस ना या पॉइंटला, तेव्हा नॅचरली पड. तर मी बोललो तर नॅचरली पडणं म्हणजे तू पड सेफली, पण दिसलं पाहिजे की तू नॅचरली पडलायस. सो त्या 4थ्या टेकला मी पळत आलो आणि झपकिनी आय डिडंट स्टॉप. मी बोललो चल जे होईल ते होईल. मी लँड घेतली व्यवस्थित, पण ते लागलं. पण ते हात बांधलेले आहेत माझे, हात उघडलेले नाहीयेत. तर मला सगळ्यांना इंजुरी, मला झाली इंजुरी एका सिक्वेन्सला. मजा येते, म्हणजे चिकनगुनियावरनं ते ऍक्शन करत होते. म्हणजे आणि आमचे ऍक्शन डायरेक्टर असे एकदम काय म्हणतो एकदम एनर्जेटिक होते. ते पण एक पॉवर बॉल होते एनर्जीचा, फक्त ते असे बाउन्सी नव्हते फार. ते आवाज उभीवाला असतो ना, कधी उभा राहिला अशी किक येईल काय कळणार पण नाही तुम्हाला. खतरनाक होते ते. तुम्ही जंगलात इतकं शूट केलंय आणि इतक्या इंटेन्स मूवीचं तुम्ही शूट करत होता, तेव्हा काही सुपर नॅचरल नाही म्हणणार मी, पण अननॅचरल अशा काही गोष्टी किंवा असा काही सिनारिओ, असा काही प्रसंग तुमच्याबरोबर घडलाय का? आम्ही जेव्हा आता कोकणात गेलो आणि कोकण टू कोल्हापूर आम्ही जात होतो, तर आमचा निर्माता ओंकार काटे, वन ऑफ द प्रोड्युसर्स, त्यांनी असा एक किस्सा सांगितला काहीतरी लाईटमॅनचा. तर काय आहे की आता या सगळ्या सिक्वेन्सेसचं लाईटिंग करणं हे प्रचंड अवघड आहे. आणि आम्ही
कुठलंही एक जंगल किंवा लोकेशन रिपीट नाही केलंय. म्हणजे जर असं लिहिलं असेल की ह्या ठिकाणी असं होत आहे, तिथे त्याला जंगल काय सेमच दिसतंय त्यामुळे चीट करूया वगैरे असं अजिबातच केलं नाही. तर त्या सेटअप चेंजेसमध्ये खूप मॅन पॉवर लागायचं. तर अशाच एका जंगलात ते लाईट कुठेतरी आतमध्ये लागलं होतं आणि त्याच्या वर माणूस थांबला होता. म्हणजे तो दिवसभर ते लाइटिंग करायचा, लाईट डिपार्टमेंट मधला माणूस, आणि मग रात्रभर शिफ्ट संपेपर्यंत तो तिथे थांबायचा. तर ऑब्व्हियसली वॉकीवर वगैरे असं बोलणं वगैरे व्हायचं. तर तो असा एक किस्सा आहे की तो कोणाशी तरी बोलत होता, त्याचा जो कोवर्कर होता त्या ह्याच्यावर, आणि नंतर काही वेळाने त्याला तो खाली दिसला. तर त्याला असं झालं की इथे कोण होतं, मग असा एक कोणाशी बोलत होता तो. तर असा एक किस्सा आम्हाला आत्ता कळला. तुमच्या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री तर खूप छान आहे, पण तुमच्या तिघांची ही जी काही गँग आहे आणि तुमचा जो डार्क ह्युमर आहे ह्याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल, कारण तो खूप मस्ती चालली आहे. हो, आमच्या डार्क ह्युमरचा हुकुमी एक्का हा अभिनय बेर्डे आहे. ऐकलं तुम्हाला वाटेल बदाम एक्का, पण इस्पिक एक्का आहे तो. आणि हीच त्याची गंमत आहे. तो दिसताना दिसतो बदामचा राजा, पण तो आहे इस्पिक एक्का. वा 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 वा. पण आम्हाला अनफॉर्च्युनेटली सेटवरती असं एकत्र वेळ मिळाला नाही, कारण त्याचे सीन्स दिलीप काकांबरोबर, आमचे एकमेकांबरोबर, परत ह्याचे वेगळे दिलीप काकांबरोबर, असं तुझे सगळ्यात जास्त होते मला असं वाटतं. हो. त्यामुळे ही सगळी मजा मस्ती आम्हाला प्रमोशनच्या दरम्यानच करायला मिळते. ते काय सिक्वलचा आमचा वर्कशॉप झाला आता तिघांचा. हो, ऍक्च्युली आता आम्ही तिघा आता आम्हाला एक्स्ट्रा वर्कशॉप बॉन्डिंग साठी घेण्याची गरज नाही. आम्ही आता सिक्वलला डायरेक्ट सेटवर जाऊ, उद्या जाऊ. किंवा आता झी मध्ये आपण बसलो तर झी वाल्यांनी जरा नोंद घ्या, झी स्टुडिओ जरा नोंद घ्यावी की हे बघा 2 हिरो 1 हिरोईन ऑन आहे, ते साईन करायचं आहे का, कॉन्ट्रॅक्ट रेडी आहे, ओके आम्ही आलोच. पण ना बरेच लोक कांतारा सोबत दशावतारला कम्पेअर करतात, तर त्याविषयी काय सांगाल? कांतारामध्ये जी दाखवली आहे ती पण लोककला आहे. तिथे पण माझ्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी, हा सगळा मुद्दा पण आहे. सो ही जी थ्रेड असते ही माझ्यामध्ये, तुम्ही हे 100-200 वर्षापासून चालत आलेलं आहे. कुठल्या ना कुठल्या सिनेमामध्ये लोककला, पर्यावरणाचं संरक्षण हे सगळ्या गोष्टी येणारच आहे. पण दशावतारची स्टोरी जी आहे, किंवा दशावतार मध्ये बेसिकली दिलीप प्रभावळकर आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा कांताराशी काही संबंध नाही आहे. सिमिलरिटी लोककलेची आहे, कारण लोककला तुम्हाला महाराष्ट्रात पण खूप ठिकाणी मिळते. तुम्ही जर नागपूर त्या साईडला गेलात, विदर्भ साईडला गेलात तर तुम्हाला झाडेपट्टीची नाटकं दिसतील. तुम्ही अजून नॉर्थला गेलात देशामध्ये, तुम्हाला अजून तिकडच्या लोककला दिसतील. सो ते फक्त तीच सिमिलरिटी आहे. बाकी गोष्ट, जे कॅरेक्टर्स, जी पात्र आहेत, सगळ्या गोष्टी या खूप वेगळ्या आहेत. म्युझिक, ग्राफ, स्क्रीन प्ले, तर मला म्युझिक खूप छान आहे एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली प्रफुल्लचंद्र. तर मला असं वाटतं की एका अर्थी चांगली गोष्ट आहे की एका खूप कांतारा इज अ व्हेरी बिग फिल्म फॉर इंडियन सिनेमा, आणि लोक खूप सरप्राईज होणार आहेत लोक की कांतारा जर की नाहीच आहे आमची फिल्म, वेगळीच आहे, खूप वेगळीच आहे. पण लोक हे असं म्हणू शकतील, असं बाहेर पडू दे, आणि असंच रिॲक्शन आलं पाहिजे मला. आणि मग बाहेर ह्याच्यानंतर होऊ दे की कांतारा आणि दशावतार हे असे खूप नावाजलेले सिनेमे आहेत भारतीय, जी लोककला दाखवतात, तिकडचा रूटेडनेस दाखवतात, तिकडची माती दाखवतात, व्हेरी रूटेड. तीच सिमिलरिटी आहे बस, बाकी काहीच नाही. दशावतारचे प्रयोग सुद्धा झाले पाहिजेत अजून, आणि स्पेशली मुंबईत आणि सगळीकडे. मगाशी आपण तेच डिस्कस करत होतो. माझ्यामध्ये एक बदल असा घडू शकतो जो घडला पाहिजे. गणपती आणि गणेश चतुर्थी आणि नवरात्रमध्ये जे आपण देखावे करतो त्यात कदाचित असं होऊ शकतं की जास्तीत जास्त दशावतारी कलाकारांना बोलवून त्यांचा परफॉर्मन्स तिकडे दाखवला जातोय, कारण माझ्यामध्ये ते एक उत्तम स्टेज आहे या शोसाठी किंवा या कलेसाठी, जिथे तुम्ही दशावतार दाखवताय आणि मागे बाप्पाची मूर्ती आहे. माझ्यामध्ये ते खूप दिसताना पण भव्य दिव्य दिसतं, एंटरटेनिंग पण असतं, आणि एक सामाजिक संदेश सुद्धा देऊन जातात ते लोक. आणि आय एम शुअर की नेक्स्ट इयर पासून होईलच, कारण का आय एम सो शुअर हे झालं पाहिजे. आय एम सो शुअर, म्हणजे कोणी नाही केलं तर मी तरी करेन. मला असं वाटतं की आपण वेकेशन करायला आपण कोकणात जातो, तर फक्त तिथे जाऊन मासे खाऊन पार्टी करून जर आपण एखादा एक संध्याकाळ
तिकडच्या लोकल्सना विचारून दशावतार कुठे बघायला मिळेल आणि ते जाऊन बघितलं आणि त्याचे काही व्हिडिओज आपण काढतो आणि ते सोशल मीडियावरती तर आपण सगळेच जबाबदारीने जर हे आपण ठरवलं ना तर लोककला पुढे नेतोय आपण. ऍब्सोल्युटली खूप काही होऊ शकतं. तमाशाला तसं ग्लॅमर मिळालेलं आहे लावणी किंवा लावणी म्हणजे नटरंगमुळेच असं नाही, त्याच्या आधीपासून तो प्रकार जास्त माहीत आहे लोकांना आणि त्याचा एक ऑडियन्स हा सगळीकडे आहे, गावाकडे आहे, शहरांमध्ये आहे. म्हणजे जसे व्यावसायिक नाटकांचे प्रयोग लागतात बालगंधर्व किंवा टिळक स्मारक, तसेच लावणीचेही प्रयोग लागतात, शोज लागतात. तर मला वाटतं की दशावतारचे पण आता असे प्रयोग लागायला हरकत नाही. कदाचित आता व्यावसायिक रंगभूमीवर दशावतारी कलाकार किंवा दशावतारी प्रकार सुद्धा येऊ शकेल सध्या, कारण की आपल्या मातीतल्या कलाकृतींना जास्त रिस्पॉन्स एनिवे मिळतोय, तर त्याच्यामध्ये दशावताराची भर पडायला काहीच हरकत नाही. म्हणजे जसं नॉर्थ मध्ये पण रामलीला आहे, ती पण लोककलाच आहे, तसाच दशावतार आहे, लोककला आहे, स्पिरिच्युअल आहे, एंटरटेनिंग आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता ते कार्टून्स मधनच फक्त मायथॉलॉजी पोहोचते लहान मुलांपर्यंत किंवा कॉमिक बुक्स मधनं, तर मला वाटतं त्याच्यापेक्षा खूप उत्तम आणि जास्त प्रभावी माध्यम हे दशावतार आहे आपल्या सगळ्या पुराणाशी कनेक्ट होण्याचं. नक्कीच. प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही तिघही? दशावतार सारखा सिनेमा मराठीमध्ये रोज रोज घडत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि ट्रेलर पाहिल्यानंतर सगळ्यांचीच उत्सुकता ताणून धरली गेली. ती फायनली 12 सप्टेंबरला रिलीज होणार आहे आणि 12 सप्टेंबरपासून एक महासोहळा सुरू होणार आहे या महासिनेमाचा, दशावतारचा. तर त्यात आपण सगळे सहभागी होऊया आणि आपल्या मराठी सिनेमाला अजून उंचीवर नेऊया. जगभर फिल्म रिलीज होणार आहे, US मध्ये होणार आहे, मिडल ईस्टमध्ये होणार आहे, बर्लिनमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये. तर तिथे पण तुमचे मित्रमैत्रिणी असतील, फॅमिली असेल, त्यांना पण सांगा आणि मग एकमेकांना व्हिडिओ कॉल करून ट्रिप करा फिल्मवर, असं ते मी म्हणेन. टाइम स्क्वेअरला थिएटर आपलं ट्रेलर प्ले झालेला आहे आय थिंक दशावतारचा. तर आय थिंक पहिलाच मराठी चित्रपट लवकरच अजून एका मॉन्युमेंट वरती होणार आहे. आता तुम्ही उचलून जर तुम्ही जर प्रतिसाद दिला तर तेही होईल, त्यामुळे तुमच्यावर आहे सगळं. डेफिनेटली फिंगर्स क्रॉस्ड. सगळंच क्रॉस म्हणजे मल्टी क्रॉस. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. हा ऍक्च्युली थोडा सिरियस इंटरव्ह्यू व्हायला हवा होता, पण खूप फन झालाय, खूप मजा आली. आणि अरे सिरियस सिनेमा बनवताना सिरियस असतो मी, इंटरव्ह्यू देताना पण सिरियस राहिलो तर किती काय शिकलो मग दिलीप काकांकडनं. हो एक्झॅक्टली. अरे वा, या नोटवर 12 सप्टेंबरला दशावतार हा चित्रपट बघायला विसरू नका. नक्की थिएटर्समध्ये जा आणि हा चित्रपट बघा आणि तुम्हाला सगळ्यांनाच ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.